जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी थेट दिल्लीच्या कायदेशीर वर्तुळातून आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटावरून समोर आलेली आहे। होय, गेल्या अनेक महिन्यापासून ज्या ऐतिहासिक खटल्याकडे संपूर्ण देशाचे संविधानाचे आणि महाराष्ट्रातील करोडो मराठी माणसांचे डोळे लागले होते, त्या संघर्षाची सूत्रे आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत। हा लढा केवळ सत्ता हस्तगत करण्याचा नाही, हा लढा केवळ दोन राजकीय गटामधील किंवा दोन नेत्यांमधील नाही, हा लढा आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीचा गाभा, पक्षांतराचा कायदा आणि मराठी माणसांच्या 60 वर्षाचा ज्वलंत अस्मितेचा। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने जे राजकारण पाहिलं, ज्या प्रकारच्या अनैतिक आणि धक्कादायक घडामोडी अनुभवल्या, त्यांनी देशाच्या 50 वर्षाच्या राजकीय इतिहासाला कलाटणी दिली आहे। एका बाजूला अफाट सत्तेचे आणि साहित्याचे गणित, तर दुसऱ्या बाजूला केवळ निष्ठा आणि स्वाभिमानाची एकाकी लढाई। शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण या ऐतिहासिक चिन्हाची खरी आणि नैतिक मालकी कोणाकडे? आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा ढाल म्हणून वापर करून लोकशाहीचे रक्षण होणार की पक्षांतराच्या व्यापाराला खतपाणी मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आता संविधानाच्या आणि कायद्याच्या कसोटीवर अत्यंत स्पष्ट होताना दिसत आहेत। आजच्या या विशेष महाविश्लेषणात आपण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर रचला गेलेला हा संपूर्ण चक्रव्यूह अत्यंत सखोलपणे, पुराव्यासहित आणि कायदेशीर बारकाव्यासह समजून घेणार आहोत। जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर, मराठी अस्मितेवर आणि संविधानाच्या मूल्यावर विश्वास ठेवणारे सुजाण नागरिक असाल तर आजचा हा संवाद शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधानाची कसोटी आणि कायदेशीर पेच। मित्रांनो, सर्वात आधी आपला हा लढा अत्यंत पारदर्शकपणे कायदेशीर चौकटीतून समजून घ्यावा लागेल। जेव्हा हे प्रकरण दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर गेले, तेव्हा भारताच्या संपूर्ण घटनात्मक रचनेची अत्यंत सखोल चेरपाड करण्यात आली। न्यायालयात युक्तिवाद करताना देशातील आघाडीच्या कायदेतज्ञांनी सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न उपस्थित केला होता, एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले काही आमदार किंवा खासदार म्हणजे संपूर्ण मूळ राजकीय पक्ष असतो का? या एका प्रश्नामध्ये भारताच्या लोकशाहीचं भवितव्य दडलेलं आहे। त्यानंतर कायदेतज्ञांनी सर्वोच्च न्यायालयासमोर अत्यंत अभ्यासू पद्धतीने मांडणी केली। त्यांनी स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्ष आणि मूळ संघटनात्मक पक्ष या दोन पूर्णपणे भिन्न संकल्पना आहेत। विधिमंडळ पक्ष हे केवळ 5 वर्षाच्या मर्यादित कालावधीसाठी सभागृहात जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात। मूळ राजकीय पक्ष ही संस्था दशकांदशके, हजारो, लाखो सामान्य कार्यकर्त्यांच्या रक्ताने आणि घामाने असे राहिलेले असते, जिची स्वतःची एक घटना, दुहेरी विचारसरणी आणि लाखो नोंदणीकृत सदस्य असतात। विचार करा, जर उद्या काही आमदारांनी एकत्र येऊन सत्तेच्या किंवा पैशाच्या बळावर मूळ पक्षावर स्वतःचा हक्क सांगायला सुरुवात केली तर या देशातील कोणत्याच राजकीय पक्षाची रचना सुरक्षित राहणार नाही। कोणत्याही श्रीमंत किंवा सत्ताधारी गट कोणत्याही पक्षातील आमदार फोडून मूळ पक्षच बळकावू शकत। संविधानातील 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच असा राजकीय व्यापार आणि बेकायदेशीर पक्षांतर रोखणे हा आहे। दिल्लीतील सर्वोच्च कायदेशीर तज्ञांच्या मते घटनापीठाने या युक्तिवादातील गांभीर्य अत्यंत बारकाईने टिपले आहे। यामुळेच कायद्याचा पाया आता या प्रकरणाला एका वेगळ्या ऐतिहासिक वळणावर घेऊन जात आहे। मित्रांनो, हा संघर्ष केवळ आजच्या राजकीय समीकरणाचा नाही, हा संघर्ष समजण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने मागे उलटावी लागतील। आपल्याला 1966 सालात जावे लागेल, ज्यावेळी वंदनीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईवरील मराठी ठाशासाठी शिवसेना नावाच्या या वादळाचा जन्म केला होता। शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना किंवा निवडणूक लढणारा पक्ष म्हणून उभी राहिली नाही, ती मराठी तरुणांच्या न्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या भावनांची मशाल होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांचा वसा आणि वारसा घेऊन, हातामध्ये धनुष्यबाण पवित्र चिन्ह घेऊन बाळासाहेबांनी एक सामान्य टपरीवाला, रिक्षावाला, सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार बनवले। ज्या चिन्हाला बाळासाहेबांनी पूजले, ज्या चिन्हाच्या एका आव्हानावर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरायचा, ज्या चिन्हासाठी पिढ्यानपिढ्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या लाट्या काट्या झेलल्या, तुरुंगवास भोगला, स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले, ते धनुष्यबाण हे चिन्ह म्हणजे केवळ धातूचा किंवा कागदाचा तुकडा नाही, ते चिन्ह म्हणजे महाराष्ट्रातील करोडो निष्ठावंतांच्या रक्ताची, घामाची आणि अस्मितेची कमाई आहे। म्हणूनच जेव्हा चिन्हावर आणि नावावर तांत्रिक कागदपत्राच्या आणि बहुमताच्या आधारे अचानक दावा ठोकला गेला, तेव्हा तो आघात केवळ एका कुटुंबावर किंवा एका नेत्यावर नव्हता, तर तो आघात महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या बलिदानाच्या इतिहासावर होता। मित्रांनो, राजकारणातील इतिहास हा अत्यंत क्रूर असतो, तो चुका क्षमा करत नाही। 2.5 ते 3 वर्षापूर्वी घडलेला तो नाट्यमय आणि धक्कादायक घटनाक्रम आठवून पहा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरू होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत होते।
कोविडच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी ज्या संवेदनशीलपणे, संयमाने आणि कुटुंबातील प्रमुखासारखे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत महाराष्ट्राला सांभाळले, त्याची प्रशंसा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक स्तरावर झाली. पण त्याच वेळी सत्तेच्या लालसापोटी आणि पडद्यामागून चालणाऱ्या काही बड्या राजकीय शक्तीच्या पाठिंब्याने एक भयंकर कट रचला जात होता. रात्रीच्या अंधारात पक्षाच्या आमदारांना पळवून नेलं गेलं. आधी सुरत, तिथून आसाममधील गुवाहाटीचे पंचतारांकित हॉटेल आणि नंतर गोवा. ज्या नेत्यांना पक्षाने शून्यातून तयार केलं, ज्यांना मंत्रिपदे दिली, ज्यांच्या पिढ्या पक्षाने घडवल्या, त्यांनीच पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. पक्ष बळकवण्याचा हा प्रयत्न इतक्यावरच थांबला नाही. तांत्रिक आणि प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून मूळ संघटनाच बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला. तात्पुरत्या निर्णयांच्या आधारे पक्षाचं नाव आणि मूळ चिन्ह धनुष्यबाण दुसऱ्या गटाच्या हवाली करण्यात आले. त्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसांच्या डोळ्यात अश्रू होते. परंतु निसर्गाचा आणि काळाचा एक शाश्वत नियम आहे, जे पेरलं तेच उगवतं. सत्तेतील गटात अंतर्गत खळबळ आणि पश्चातापाची लाट. आता येऊयात आजच्या घडीला पडद्यामागे घडणाऱ्या सर्वात गुप्त आणि धक्कादायक घडामोडीवर. दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय गोटातून मिळालेल्या अत्यंत पक्क्या सूत्राच्या माहितीनुसार सध्या सत्तेचा उपभोग घेत असलेल्या बंडखोर छावणीत आता प्रचंड मोठी अंतर्गत फूट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही फूट बाहेर दिसणारी साधी फूट नाही, तर ती आहे अस्तित्वाची भीती आणि नैतिक खचण्याची फूट. आज या नेत्यांना 3 महत्त्वाच्या गोष्टीची भयंकर भीती छळत आहे. पहिलं म्हणजे जनतेची उघड नाराजी. सत्तेत राहून विकास कामे आणि निधीचे कितीही दावे केले तरी महाराष्ट्रातील जनता गद्दारी आणि विश्वासघात कधी क्षमा करत नाही, हे त्यांना गाव पातळीवर स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे कायदेशीर टांगती तलवार. सर्वोच्च न्यायालयात 10व्या अनुसूचीच्या आधारे जर निर्णय विरोधात गेला तर त्यांच्या आमदार पद आणि संपूर्ण राजकीय अस्तित्व एका क्षणात संपुष्टात येऊ शकतं. त्यानंतर तिसरं म्हणजे गमावलेला स्वाभिमानाची ओळख. सत्तेसाठी ज्या मूळ विचारांना आणि बाळासाहेबांच्या उपदेशाला सोडले, त्यामुळे ते स्वतःच्याच निष्ठावंत मतदारांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर तोंड दाखवण्यास अयोग्य ठरले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक ज्येष्ठ खासदार आणि आमदार आज बंद खोलीत एकमेकांना विचारत आहेत की आपण उद्धव ठाकरेंना सोडून मूळ शिवसेनेची प्रतारणा करून आयुष्यातील सर्वात भयंकर मोठी चूक केली तर नाही ना. सत्तेची ऊब ही अल्पकालीन असते, पण इतिहासातील कलंक हा कायमचा असतो, याची जाणीव आता या छावणीला दिवसाढवळ्यात छळत आहे. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कळीचा, तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊयात. भारतीय संविधानाची 10वी अनुसूची नेमकी काय सांगते? कायद्यानुसार जर एखाद्या गटाने मूळ राजकीय पक्षातून बाहेर पडून स्वतःचा वेगळा गट स्थापन केला तर त्यांना संसदेत किंवा विधानसभेत 2/3 बहुमत असले तरीही स्वतंत्र गट म्हणून तो स्वतःची ओळख टिकवण्यासाठी एका गोष्टीची अत्यंत कडक अट असते. ती अट म्हणजे त्यांना इतर कुठल्या तरी अधिकृत राष्ट्रीय किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्षात स्वतःचे विलीनीकरण करावेच लागते. जर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ संघटनेची बाजू वैध ठरवली तर सध्याच्या सत्तेतील गटासमोर केवळ 2च कायदेशीर मार्ग उरतात. पहिला मार्ग स्वतःची आमदारकी, खासदारकी गमावणे आणि थेट अपात्र होणे. दुसरा मार्ग स्वतःचे अस्तित्व संपवून राष्ट्रीय पक्षात म्हणजे जसे की भाजपमध्ये स्वतःचा गट पूर्णपणे विलीन करणे. आता जरा गांभीर्याने विचार करा. ज्या नेत्यांनी आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आणि फोटोवर मतं मागितली, ज्यांनी शिवसेनेच्या जीवावर आपली राजकीय दुकाने चालवली, ते जर अधिकृतपणे दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख कुठं उरेल? ते केवळ दुसऱ्या मोठ्या पक्षाचे छोटेसे घटक किंवा नाममात्र सदस्य बनून राहतील. हाच तो विलीनीकरणाचा राजकीय फास आहे, ज्याने बंडखोरीची आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या दिग्गजांची झोप उडवली आहे. आणि आता मित्रांनो, या राजकीय नाट्यामध्ये, या भीषण चक्रव्यूहामध्ये ज्या एका माणसाच्या अभूतपूर्व संघर्षाची गाथा महाराष्ट्राच्या मातीनं आणि देशानं पाहिली, ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जरा आठवून पहा ते कठीण दिवस, जेव्हा एका रात्रीत हातातून सत्ता गेली, पक्षाचे 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेले, अधिकृत नाव हिरावून घेतले गेले आणि धनुष्यबाणासारखे पवित्र चिन्ह गोठवले गेले. विरोधी छावणीतील नेत्यांनी अत्यंत अहपणाने आणि उपहासाने घोषणा केल्या होत्या, आता उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले, आता शिवसेना इतिहास जमा झाली. पण या अहंकारी नेत्यांना हे माहीत नव्हतं की वाघाचा छावा कधीही संकटांना घाबरून माघार घेत नसतो. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच गंभीर शस्त्रक्रिया झालेली होती. प्रकृती पूर्णपणे साथीला नव्हती. मनात स्वतःचाच अत्यंत जवळचा सहकार्याने दिलेल्या धोक्याचे शल्य होते, तरी हा माणूस खचला नाही. त्यांनी कोणताही द्वेष किंवा अकरास्तळपणा न दाखवता एकच अत्यंत स्वाभिमानी मार्ग निवडला, थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा. त्यांनी कोणत्याही साधन संरागीची, पैशाची
किंवा सत्तेची न बाळगता हातात कोणतेही चिन्ह नसताना केवळ ठाकरे या 60 वर्षाच्या नावाच्या आणि निष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। त्यांच्या सभांना झालेली अथांग गर्दी, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू, तरुण महिलांचा मिळालेला प्रचंड पाठिंबा यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले। उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलं की सत्ता येते आणि जाते, पदे येतात आणि जातात, पण जनतेच्या मनातील प्रेम, आदर आणि सैनिकांची निष्ठा ही जगातील कोणतीही सत्ता किंवा पैसा विकत घेऊ शकत नाही। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतीचे एक विशेष वैशिष्ट्य महाराष्ट्राची जनता राजकारणातील जय पराजयापेक्षा नैतिकता आणि गद्दारी या दोन गोष्टींना अत्यंत गांभीर्याने घेते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या मातीत पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना कधी इतिहास क्षमा करत नाही। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात काही प्रश्न अत्यंत खोलवर रुजले आहेत। पक्षांतर हे लोकशाही बळकट करण्यासाठी झाले की वैयक्तिक स्वार्थासाठी? ज्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्यांना नेते बनवलं त्यालाच नष्ट करण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य? महाराष्ट्राचे उद्योग आणि प्रतिष्ठा बाहेर जात असताना सत्तेची खुर्ची सांभाळणे हेच ध्येय उरले आहे का? ग्रामीण भागातील शेतकरी असो, शहरातील नोकरदार तरुण असो किंवा गृहिणी असो, आज प्रत्येक जण शांतपणे राजकीय खेळाकडे पाहत आहे। महाराष्ट्राची जनता निवडणुकीच्या एका बटनातून आपला कौल देण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे। आता आपण या प्रकरणाच्या शेवटाकडे जात असताना कायदेशीर तज्ञांच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे कोणते 3 मार्ग असू शकतात हे समजून घेऊयात। जर सर्वोच्च न्यायालयाने 10व्या अनुसूचीचा मूळ आत्मा कायम ठेवला आणि विधिमंडळ पक्षाकडे मूळ संघटनेचे अधिकार श्रेष्ठ मानले तर बंडखोर आमदारावर अपात्रतेची कारवाई अटळ ठरेल। त्यामुळे सध्याचे सरकार कोसळू शकतं आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणे किंवा मदतपूर्व निवडणुकींचा मार्ग मोकळा होईल। जर न्यायालयाने काही तांत्रिक बाबीवर बोट ठेवून निर्णय देण्याचे अधिकार पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षाकडे निश्चित वेळेच्या मर्यादेपर्यंत सुरपूत केले तर कायदेशीर लढाई आणखी काही काळ लांबू शकते। परंतु न्यायालयाच्या कडक मार्गदर्शक तत्वांचे पालन अध्यक्षांना करावंच लागेल। जर न्यायालयाने बंडखोर गटाला अपात्रतेपासून वाचवायचं असेल तर मूळ पक्षात परत जाणे किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होणे अनिवार्य केले तर बंडखोर नेत्यांसमोर स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही। मित्रांनो, या संपूर्ण राजकीय महानाट्याचा शेवट काहीही झाला, कायदेशीर निकाल कोणत्याही बाजून लागला तरी या संघर्षातून एका गोष्टीचा फैसला कायमचा झाला आहे। हा लढा केवळ एका खुर्चीचा नव्हता, हा लढा होता संविधानाचे रक्षण करण्याचा, हा लढा होता तत्व आणि निष्ठेचा, अस्तित्व टिकवून ठेवण्याचा। महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीने नेहमीच देशाला अन्यायाविरुद्ध लढण्याची दिशा दाखवली आहे। जेव्हा जेव्हा लोकशाहीवर आणि संविधानावर आघात झाला तेव्हा या मातीनं स्वाभिमानाची मशाल पेटवून अन्यायाचा प्रतिकार केला आहे। शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, कायद्याच्या पुस्तकातील निकाल तांत्रिक असू शकतात पण जनतेच्या मनातील निकाल हा अंतिम आणि सर्वोच्च असतो। तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संघर्षात विजय संविधानाचा आणि निष्ठेचा होईल का? शिवसेनेचं मूळ धनुष्यबाण आणि ओळख कोणाकडे राहायला हवी? तुमचे प्रामाणिक मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। जर तुम्हाला हे अभ्यासू निष्पक्ष महाविश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रासोबत आणि प्रत्येक मराठी माणसासोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीचे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।